नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, देशातील सर्व राशन घेणाऱ्या व्यक्तींना मोठा झटका बसणार आहे। हो, कारण सरकारने या संदर्भात नवीन 5 कडक नियम काढले आहेत। तर मित्रांनो, त्यामध्ये जर तुम्ही येत असेल तर आत्ताच सावध व्हा, नाहीतर मोठा दंड बसू शकतो। तर ते काय आहे नियम जाणून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि हो, आपल्या या चॅनलवर तुम्हाला राशन कार्डमध्ये नवीन नाव कसे ॲड करायचे, तुमचा राशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा शोधायचा, तसेच मित्रांनो, जर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर त्या व्यक्तीचे नाव कसे डिलीट करायचे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर मिळतच असते। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो, देशातील APL, BPL, अंत्योदय धारक या सर्व राशनधारकांचे राशन बंद होणार आहे। म्हणजे मित्रांनो, जे हे 5 नियम तोडतील अशांचेच बंद होणार आहे। तर मित्रांनो, 1 जुलै 2024 पासून हे नियम लागू होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये काही गुड न्यूज सुद्धा आहे, कारण तुम्ही जे अपडेट करणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही नवीन फायदे सुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो, हे 5 कडक नियम काय आहे, चला तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्यांनी आपल्या स्वतःच्या उत्पन्नामधून 100 स्क्वेअर मीटरचे स्वतःचे पक्के घर घेतले आहे, अशा व्यक्तींना आता राशन मिळणार नाहीये। तसेच मित्रांनो, ज्या व्यक्तींच्या घरी 4 चाकी आहे अशा व्यक्तींना सुद्धा आता राशन मिळणार नाहीये। तसेच मित्रांनो, ज्यांच्याकडे बंदुकीचे लायसन आहे अशा व्यक्तींना सुद्धा आता राशन मिळणार नाहीये। तसेच एखाद्या कुटुंबामध्ये जर सरकारी नोकरदार असतील अशांना सुद्धा राशन मिळणार नाहीये। तसेच मित्रांनो, जर कोणी घरामध्ये टॅक्स भरत असेल अशा कुटुंबाला आता राशन मिळणार नाहीये। तरी पण मित्रांनो, आतापर्यंत वरील हे 5 प्रकार जे आपण सांगितले यामधील सर्व व्यक्ती आतापर्यंत जर राशन घेत असतील तर त्यांनी आत्ताच सावध व्हा, कारण त्यांच्यावर एक मोठी कारवाई होऊ शकते। या कारवाईमध्ये त्यांनी आतापर्यंत घेतलेले राशनचे पैसे सरकार त्यांच्याकडून वसूल करू शकते। तर मित्रांनो, त्यांनी आत्ताच तहसीलमध्ये जाऊन आपले राशन कार्ड सरेंडर करायचे आहे, म्हणजेच मित्रांनो त्यांना याचा फटका बसणार नाही। तसेच मित्रांनो, 30 जून पूर्वी रेशन कार्डला आधार लिंक करायचे आहे, याची सुद्धा आता डेट वाढली आहे। म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही आता रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकता। ही तुमच्याकरता एक गुड न्यूज आहे। तर मित्रांनो, या आधार लिंक का करावे, तर मित्रांनो, याने नक्कीच भ्रष्टाचाराला आळा मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, भरपूर वेळा असे होत होते की एखादा व्यक्ती जर गावातून बाहेर स्थलांतरित झाला तो तेथे जाऊन परत नवीन रेशन कार्ड काढायचा, म्हणजे सुरुवातीला असलेले त्याचे रेशन कार्ड ते चालूच असायचे, परत तो दुसऱ्या ठिकाणी नवीन रेशन कार्ड काढायचा। म्हणजेच एका व्यक्तीकडे 1 ते 2 रेशन कार्ड दिसत होते। म्हणून मित्रांनो, जेव्हा राशन कार्डला आधार लिंक केले जाईल त्यावेळेस हा भ्रष्टाचार नक्कीच थांबणार आहे। तर मित्रांनो, यात सर्वात शेवटी रेशन कार्डला आधार कसे लिंक करायचे या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच मित्रांनो, आधार लिंक केल्यामुळे तुमचे रेशन अपडेट होईल। म्हणजेच मित्रांनो, रेशन कार्ड अपडेट झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सर्वांची नावे दिसतील। जर एखादे नाव कमी करायचे असेल तर ते कमी करता येईल, किंवा तुमच्या घरातील एखाद्या सदस्याचे नाव वाढवायचे असेल तर त्यांचे सुद्धा नाव तुम्हाला येथे वाढवता येणार आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला मिळणारी सुविधा ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का। म्हणजेच मित्रांनो, भरपूर वेळा काय होतं, ज्या व्यक्तींची राशन कार्डमध्ये नावे आहे सरकारतर्फे त्यांना राशन तर मिळतेच, परंतु ते त्या व्यक्तीपर्यंत न पोहोचता काळ्या बाजारात विकत असतात। म्हणून मित्रांनो, असं केल्यामुळे तुमची सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे याची सरकारला खात्री होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया रेशन कार्ड सोबत आधार कार्ड कसे लिंक करायचे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील CSC केंद्राकडे जायचे आहे, म्हणजे ते कॉमन सर्व्हिस सेंटर आहे। येथे तुम्ही रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करू शकता। तसेच सेतू सुविधा केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करू शकतात। सर्वात सोपे म्हणजे तुम्ही जिथून राशन घेता, म्हणजे तुमचा जो राशन वितरक आहे त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमची KYC करू शकता। अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर राशन कार्डमध्ये नवीन नाव ॲड करायचे असेल किंवा तुमचा राशन कार्डचा 12 अंकी नंबर शोधायचा असेल तर तो कसा शोधायचा। आता प्रत्येक घरामध्ये एक अँड्रॉइड फोन आहे। तर मित्रांनो, हे सर्व ऑनलाईन कामं आपण आपल्या अँड्रॉइड फोनवरून करू शकतो। तर त्यासाठी
तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।